आमच्या घरी जावाई बापू आलेले आहे, त्यांच्यासाठी डोसे, इकडं वडे आणि सासरे बुवा करतायत मेन म्हणजे. जय तयारी चालू आहे. भाजी बघ कशी झाली. बघ ना. ही कढई कम तवा आहे का? तेल जास्त आहे. नाही नाही, कढई कम तवा आहे का तो? हा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, आज आमचा संडे आहे स्पेशल, कारण की भाऊजींमुळे तुम्ही मागच्या लॉग मध्ये बघितलं असेल की भाऊजी आले होते, म्हणजे आलेत आणि इकडे आमची मुलगी आलेली आहे आणि त्यांच्यासाठी दोघांसाठी खास करून चाललेला आहे वडा सांबर आणि डोसे, बटाट्याची भाजी. मस्त बेत आहे आज नाश्त्याचा. 11:15 वाजले, आमचा नाश्ता नाही अजून. आणि माझी जरा आंघोळच नाही. मुरलंय चांगलं भाजी कोणी केली? महिने मस्त, खूप छान. चुम्मेश्वरी परफॉर्मन्स. सांबर तर ऑफकोर्स यार भारीच असते, एक नंबर झालेली आहे. आणि आज आहे आमचं शूट आणि एवढं सुंदर ते शूट होणार आहे ना, माझं आताच मी एक्सायटेड आहे खूप, कारण की माझी तयारी चालू आहे तिकडे बाहेर. ह्यांचा आहे गुढीपाडव्याचा शूट, त्यांचा पहिला पाडवा आहे आणि आम्ही प्रत्येक पहिले सण मस्त फोटोशूट करतोय, व्हिडिओ शूट करतोय. त्यामुळं एवढं सुंदर लोकेशन आहे ना ते. तर स्टे ट्यून, मी तुम्हाला ॲड्रेस वगैरे सगळं दिलं तिथं पण. आणि खूप सुंदर आहे लोकेशन, मला खूप आवडेल. माझा लुक तर सगळ्यात वेगळा लुक आहे, तुम्हाला ते बघायला भेटेल. इंस्टावर मी शॉर्ट व्हिडिओ पण करणार आहे. रश्मिका मंदना वेडिंग लुक, तर खूप मस्त लुक होणार आहे माझा. तर माझी त्याच्यासाठीच तयारी चालली, दाखवते मी तुम्हाला. तर हे आहे त्यांच्या म्हणजे साऊथ इंडियनमध्ये काय म्हणतात, आपल्या कशा मुंडवळ्या असतात तशी ह्यांची अशी सिंगल असती. तर मी हे क्रिएट केली आहे आता घरी, ग्ल्यूगनने चिटकवले. हे माझ्याकडे मनी होती आणि ही चेन मी वेगळी आणलेली आहे आणि हे मुंडवळ्या मी तयार केल्यात अशा. आणि हे असे डोक्याला लावायचे इथं. खूप छान लुक होणार आहे माझा. तुम्हाला इथं पिक्चर हे करते, माझा असं लुक आहे, तर तुम्ही ते बघतालच. तर चला, नाश्त्याची तयारी चालू झाली आमची. तर भाऊजींना पहिला वडापाव दिलेला आहे टेस्टला मस्त. सासऱ्यांनी केलेला आहे, म्हणजे तळलेला आहे सासऱ्यांनी आणि सासूबाईंनी भाजी केली. मस्त ना, छान, एक नंबर. तर चला, नाश्ता आता मी आंघोळ केलाच करणार. इकडे काय म्हणती, काय म्हणतीस? काय नाही, दीदी आमची आजारी आहे. हा, घे रिॲक्शन दीदी. मला नको गरम असेल, वाफ येते हो. मस्त गरम आहे बाई, गरम. मस्त, एक नंबर. काल कोणता? हा, घरातलेच चांगले असतात, बाहेरचे तर नाहीच. आणि माझी मम्मी बटाट्याची भाजी एक नंबर करते, त्याच्यानंतर आम्ही करतो चांगलं. आणि सांबर पण. आणि इकडे डॅडी आमचे चष्मा घालून काय म्हणता, कसं काय? आज एकदम मस्त संडे स्पेशल रविवार. आज मुलगी आली, जावई आले, तर आमचे पप्पा खुश आहेत. आणि आज आजचा महिना आहे ना, सगळा काय ते वाढदिवस. हा, आमच्या भाऊजींचा 2 दिवसात बर्थडे आता आणि लगेच पप्पांचा बर्थडे थोड्या दिवसांनी. तर आता आम्ही पार्टी करतो, हा महिना सगळा प्री बर्थडे सेलिब्रेशन. एकदम मस्त झाला. हा, दोघांचे बर्थडे त्यात एकाच महिन्यात यार. वा, फक्त मी महिना अखेरचा, त्यावेळेला काय राहते काय बाहेर राहते ना, राहणार ऑफकोर्स राहणार.
दीदीचे 2 फेवरेट पर्सनचा बर्थडे एका महिन्यात. चला मी नाश्ता नंतर करते, मी आंघोळ करून घेते, मग मी आंघोळ केल्यावर भेटते. नको आता मग लय वेळ राहील. तर चला बाय बाय. तर स्टे ट्यून आजच्या लुकसाठी. दीदी तू किती एक्साइटेड आहे आजच्या लुकसाठी? खूप जास्त. आणि लोकेशन आपण दाखवूया त्यांना, लोकेशन पण. आणि खूप सुंदर. थँक्यू. तर चला बाय बाय. तर गाईज आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि इतका मस्त आहे ना वाडा हा. फर्स्ट टाइम अशा वाड्यात आम्ही शूट करणार आहे. इकडं आहे हिचा लुक आहे हा. बघू दाखव. मस्त. आणि आमचे भाऊजी हे बघा, पिपी बघा. आणि आमचे भाऊजी पाणी सगळ्यांना. तर आमचं पिपी शूट करणार आहे. हाय. हॅलो. माझा लुक मी नंतर दाखवणार. हा मस्त होय. आमच्या घरी पाहुणे आलेत आणि मी चहा देते आता. आणि आमच्या वाड्यात तुमचं स्वागत आहे. आणि मी अशीच असते, रोज आवरून असते, कारण आमचा वाडाच एवढा भारी आहे, त्याच्यामुळे मी अशी माय गॉड. हे काय अक्का साहेब. आणि माझी तर तुम्हाला वाड्यात यायचं असेल तर असा ड्रेसअप करून यायचा, कारण आमचा एकदम राजेशाही वाडा आहे. काय अहो. आणि आहो पण आहे तिकडे, आमच्या आहो पण असेच असतात. आणि गाईज माझा लुक बघा. तुम्ही नाही घातला डायरेक्ट राजांसारखा. आणि आम्ही आता चहा काय झालं? 2 युट्यूबर इथं आता इन द हाऊस. 2 युट्यूबर आहेत आपले, त्याच्यामुळे थोडंसं जरा हे होते आता. मी पिकी पडायला या लागले. दोघांना अजिबात एंट्री काय झालं? राजवाड्यातले ड्रेसेस संपले. प्रजा घेऊन गेली सगळे. आता थांबा जरा. आता माझं मी आलता लावते. मी मेहंदी वगैरे नाही काढली, तर माझी चहा मम्मी मस्त मला आहे, एक नंबर चहा. पायाला आलता लावून देते. आणि दीदीचं पहिलं शूट आहे, नंतर माझं शूट आहे. मी आणि पूर्ण- तुम्ही ए, मी बोलते ना थांबा. माझ्या पप्पांना असं बोलायचं नाही, चहा अगं ते मी आता वाड्याची टूर देते मस्तपैकी. ह्यांचं शूट झालं की माझं शूट झालं की पूर्ण मी सगळं डिटेलमध्ये सांगते. आणि आता आम्ही चहा एन्जॉय करतो आणि मग हे बोलतो. बाई. पहिलं स्वागत चहानी. ओके गाईज, आमचं पॅकअप झालेलं आहे आता. आणि मी माझे ते होते ना ते काढून टाकलेले. मी तुम्हाला आता वाडा दाखवते. मग अशी खूप जास्त शूटची गडबड होती, त्याच्यामुळे आम्हाला काही येता येत नव्हतं शूटमध्ये. आणि माझा लुक कसा वाटला नक्की सांगा. माझे व्हिडिओ फोटो छान आलेत, फक्त ह्यांना जास्त टाइम गेला ना, त्याच्यामुळं मला थोडासा टाइम पुरला नाही. आणि दीदी आमची मस्त शूट झालेला आहे त्यांचा. आणि हे बघा मी कार्टी करावलं. मी तुम्हाला एक पटकन टूर देते. तर इथं असं मस्तपैकी झुला आहे आणि एवढा मस्त आहे ना हा पाना. आणि इथं पूर्ण हे ओपन होतं, मी व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवले आधी. आणि इथं असं पूर्ण आज त्या ठिकाणी असं खूप मस्त लोकेशन आहे यार. तुम्ही नक्की या. गुढीपाडव्याचं शूट आता ह्यांच्या ऑफर पण चालू आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ऑल सगळ्या डिटेल देईल. आणि इन्स्टावर पण बघायला विसरू नका. इथं त्यांचं छोटंसं किचन आहे आपलं, पण ते त्यांच्यासाठी आहे फक्त नॉर्मल आपलं. आणि इथं हे खूप सुंदर वाटतं यार, तुम्ही नक्की या. आणि इथून व्ह्यू तर तुम्ही बघू शकता मस्त. आणि गुढीपाडव्याच्या शूटसाठी नक्की या. आणि तुम्हाला कोणते पण शूट करायचं असेल ना तर नक्की या, कारण की इतकं सुंदर आहे ना हा मिरर, तर काय सांगू तुम्हाला, किती सुंदर आहे. हे बघा मिरर पण आहे इथं, चेंजिंगसाठी पण आहे. तुम्ही चेंजिंगला पण येऊ शकता, म्हणजे इथं येऊन चेंज करू शकता. आणि खूप छान आहे. पुण्यात जाण्यापेक्षा इथल्या लोकांना तर माहितीच नाही आहे अजिबात. मला पण आत्ताच कळलं आहे रिसेंटली. तर पुण्यात जाण्यापेक्षा इथे या, बेस्ट ऑप्शन आहे. ट्रॅफिकमधून वगैरे जायचं पार, त्यापेक्षा इथूनच आपलं मस्तपैकी शूट करू शकतो आपण. आणि एकदम छान आहे लोकेशन, मला तर खूप आवडलं. कारण की म्हणजे मी कवर करताना माझे जे आउटफिट होते ना त्यालाच मी कवर केले. दीदीने त्यांनी गुढीपाडव्याचं शूट केलं मस्त. आणि हे पूर्ण ओपन होतं. तुम्ही रेनचं पण करू शकता, रेनी सीझनमध्ये. आणि रेनी सीझन नसेल तरी पण त्यांच्याकडे शॉवर आहे वर, तर ते पण शूट होईल मस्त. तर नक्की या, छान छान शूट करा. लोकेशन छान आहे आणि बाहेरचं पण खूप छान आहे. आणि इथं पण असं खिडकी वगैरे सगळं राजेशाही टाईप आहे नाही का, असं वाडा टाईप पूर्ण. आणि ह्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
आपल्या ज्या गावाकडच्या साईडला आहे तिकडे तुम्ही त्यांना सपोर्ट करा. मॅटर्निटी शूट आत्ताच्या काळात तर आहे ना ट्रेडिशनल मॅटर्निटी शूट खूप छान होणार आहे इथं. आणि त्यांची इथं बैलगाडी आहे, तिथं विहीर आहे, तुम्हाला दाखवते. इथं विहीर पण आहे. तर खूप छान लोकेशन आहे, तर नक्की तुम्ही इथं विजिट करा. बघा असं आहे मस्त. वाव, एक नंबर. पॅकअप. बाय बाय बाय. बाय. इकडं चला बाय बाय. मी आली अशा मंदिरात, इथं अशा अवतारात आली मी मंदिरात. काय यार, माझे घरचे ना मला समजूच नाही घेत. कसं जायचं आपण? म्हणलं अगं आम्हाला नवरा बायको समजते, तुला पण एवढे समजतील लोक. ते पण अशी कारण गर्दी आहे काय अशी? होय. असली पण तुम्ही जोड माझे पप्पा पप्पा जोडी पप्पा तुम्ही माझ्या जोडीले आहे बाई. तर गाईज मी पप्पांना म्हटलं माझ्या बरोबर झाला म्हणजे आम्ही जोडी जणी दिसल. जोडी जोडी कशाला जोडी पाहिजे? अरे म्हणजे इथं यार असं कोण येते मंदिरात? आमची फॅमिली ना मला अशी आणलंय तिने. त्या आजी माझ्याकडे बघतच बसल्या. मी तर मंदिरात जावा कुठं जावा, माझा आवाज लय मोठा असतो. मला काम चालू का इथं? अक्षदेश्वर देवस्थान. मी अशीच आहे, मोठा आवाज असतो माझा सगळीकडे, मोठा आवाज. आणि गाईज किती छान वाटतं, मी देवीच वाटते एखादी. आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना, आशीर्वाद माझा. माझं पाय तुम्हाला दाखवते, थांबा. तर आम्ही आता आलोय पांडेश्वर मंदिरात मस्तपैकी. आणि आम्ही तर असंच फिरतो यार, पण जाऊ दे, देवाचं दर्शन होते. सगळ्यांनी हो. अर्जुन कुठे जवळ अर्जुन आहे ना जाताना दिसतं, तर तिथं ते होतं. जवळ अर्जुन. तिथं अर्जुन म्हणून जवळ अर्जुन. तर हे काय म्हणते तिथं जवळच आहे अर्जुन, म्हणून ते जवळ अर्जुन नाव पडलं. असं आहे का? महाबली भीम सहदेव. सहदेव कोण? तेच सर युधिष्ठिर सगळ्यांचा राजा. नाव पण कसलं डेंजर आहे. चप्पल इथं 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 बंद झालं ना? मंदिर आहे राव जबरदस्त. पप्पा हळू. भाऊजी बाहेरचा आपण नंतर येऊ. आनंदीसाठी हो बघा ना. कुठं कुठं? चल पटकन आण. कुठं? डोक्याला चिटकलं आपल्या. खाली बघ गाईज, आमचं हे पांडेश्वरचं मंदिर. हा का भाऊजी, हे काहीतरी खांबाचं पण आहे बरं का. खांबाचं पण काहीतरी आहे बरं का. पप्पांनी मला एकदा सांगितलं होतं. मंदिर बंद झाले आता, आम्ही लेट आलो, 8 वाजले ना, त्याच्यामुळं बंद झालं मंदिर. लास्ट टाइम मी साक्षी आलतो फक्त, त्याच्यानंतर आलोच शिवरात्रीला. मग पांडेश्वराचं दर्शन घेतो आता आम्ही. तर गाईज आमचं जेवण आलेलं आहे आणि इथं शिवराज धाब्याला आलो आहे आम्ही. आणि एवढी मोठी रोटी आहे ना, बापरे, टू मच. उघडून दाखव बरं. बापरे, अयो 2. हां काय. आता माझ्या लॉगमध्ये आहे मानसिकने. आता हिचा लॉग केला, आता माझा लॉग म्हणजे लॉगर झाले 2 घरात, त्याच्यामुळे जरा हे होते. तर आता आम्ही जेवायला बसलोय आणि शिवराज धाब्याला आलो आम्ही. फर्स्ट टाइम ट्राय केलं आहे, ह्यांनी ट्राय केलेलं आहे. तर आम्ही आलो. त्यांनी रिकमेंड केले आम्हाला हॉटेल भाऊजींनी. तर चला आता आम्ही जेवतो मस्तपैकी. आणि आमच्याबरोबर कोण आले बघायचे. हा ह्यांच्यामध्ये बसलाय कसा पप्पा. कसं आहे, टेस्ट चांगली का ग? टेस्ट चांगली भाऊजी. चांगली टेस्ट. वा पोटभर. चला बाय बाय. 2,000 years later.
हॅलो गाईज, वाव मी किती छान दिसते यार ह्या ड्रेस मध्ये. मम्मा बघ ना. तर गाईज मी हा नवीन ड्रेस घेतलेला आहे. तर माझे डॅडी म्हणतात ह्या बाहेर नको जाऊ घाल. पप्पा म्हणतात सगळे येडी होतील पार. एवढी मी सुंदर आहे का पप्पा? छान दिसते का सांगा. नवीन मला खूप आवडला होता, ऑनलाईन घेतलाय. लिंक हवी असेल तर कमेंट करा. आणि खूप छान आहे हा ड्रेस तुम्हाला. हॅलो गाईज, मी आता चेंज केलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत. आज आहे 17 मार्च आणि आज आहे आमच्या भाऊजींचा बर्थडे, म्हणजे टोलेंचा एकुलता एक जावयांचा बर्थडे. तर त्यांना आम्ही असं ठरवलं की काय म्हणजे काय द्यावं गिफ्ट. आम्ही असं सोचत होतो. माझी थोडीशी मी थोडंसं असं बोलते बरं का. हां. आणि तर आम्ही असं विचार करत होतो की काय घ्यावं. कपडे तर काय सगळेच घेतात, म्हणजे असतातच प्रत्येकाकडं. तर मोबाईल त्यांचा आत्ता ह्या महिन्यात खूप जास्त म्हणजे असा त्रास देतोय. खूपच तकलीफ होती त्यांना मोबाईलची. त्याच्यामुळं आम्ही ठरवलं चला आपण मोबाईल घेऊया. आयफोन घेतील ह्या वर्षीच ते, पण तात्पुरता आपला मोबाईल घ्यावा. म्हणजे तात्पुरता नाही आहे, छानच घेणार आहे मोबाईल. तर आम्ही कोणता मोबाईल घेतो तो सांगते. विवो T4R काहीतरी असं काहीतरी आहे. मी तुम्हाला दाखवते घरी आल्यावर. आणि मोबाईल पट्टापट्ट घेऊन येतो आम्ही. आणि आता वाजलेत 9. हॅलो डॅडी. तर चला मोबाईल घेऊन येतो आम्ही. चल मम्मी, बाय बाय. गाय. तर चला. आणि माझ्या नावाचा मी टी-शर्ट घातलाय आणि छोटासा हार्ट. बाय बाय. माझी मम्मी खूप जास्त ग्लो करते आणि छान दिसते. ग्लो बघू आणि छान दिसतेस. दिसते का चांगली? ओ दिसते का? सांगा हो जरा कमेंट मध्ये सांगा. ओ तिकडे विचारा. मम्मी दिसते का चांगली? हो म्हणतात त्यांच्या. हो. तर चला. बॅकला दाखवा. तसं नाही तर पण ना पण हळदीचं कुंकू येते. काल यायला पाहिजे तुम्ही. सोनं असतं खाली. साखर बनवायची राहिली ते करा. कसं वाटतं तुम्हाला? मस्त. सरप्राईज Yes. तुमच्या सासूरवाडीचं पोस्ट बर्थडे सेलिब्रेशन. हो ना. अरे नेमकं पोस्ट बर्थडे सेलिब्रेशन का? किती घाबरलेली मी म्हणलं चालले सरळ. असू द्या. अक्का हॅलो. कशाला आली का? काय झालं? काय झालं? हा. तुझे घे की व्हिडिओ मला. नको थांब हिचंच राहू देतो कंटेंट. आणि खाली 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 घरात जा. तिथं मी काढत होते तर तिथं आली डोकवायला. वा. बस. अरे सेम हा. आम्हाला ही काय घ्यायची होती किती दिवसापासून. अगं 1,500 ने कमी झालं ना सोनं. म्हणून घेतलं, हो मग. ए, खरं सांग. हात पाय. काय कमी समजते का? दाखव, दाखव, वाव, finally. कधी वाचता घ्यायची होती. ही वा. फिटिंग मध्ये कशी करायची? मला हात बघ मस्त कशी आहे. कापते.
फिटिंग फिट कशी करायची? करते मी नंतर. फिटून ते कर, सोनाराला बोलू आपण बस, बस काढते. ते जाऊ दे काढते बघा ना. आता, ते बघ मानसी. तुझ्या ह्याच्यात पण घे माझी. नंतर भेटू आपण. परत तू मध्ये नीट नाही घेत काय नाही. हे बघ. अशी आम्हाला व्ही शेपची कधीपासून घ्यायची होती. ट्रेंडिंग मध्ये आहे सध्या. नाही कॅडबरी कॅडबरी आहे. दोघांना थांबवलं तिथं. ते बघताय तिकडं. प्रँक आहे. हॅपी बर्थडे प्रँक आहे. दुबई कॅडबरी. काय अक्का काय भाऊजी हॅपी बर्थडे. काय गरज होती काय दाखव कॅमेरा दाखव. अरे लय मस्त आहे अगं. विवोची कॅडबरी आहे वाटतं. ब्रँडेड. विवोची कॅडबरी नवीन आली. खरं चालू. खूप भारी आहे. आवडलं का? कसं वाटलं? दीदीला पण सरप्राईज आहे हे तुला वालं. पण सांगितलं ना आम्ही. आम्ही मोबाईल घेणार आहे ते दुसरं सांगितलं. हा बघ कोणता आहे. माहिती हा T4 घेतला का तुम्ही? म्हणून मी आयफोन साठी म्हणलं थांब जरा. आपण नंतर घेऊ आयफोन. थांबा. आणि आता आयफोन नको. हा. हॅपी बर्थडे भाऊजी. दिस इज फॉर यू. मी आल्या काल केलं. नाईस ना. मस्त एकदम आवडला का? हो. खरं? खरंच तो खरं. मोबाईल दे इकडं. तो मोबाईल द्या. अरे आपल्याला कधीपासून अंगठी घ्यायची होती ना. नाही भाऊजींना केलं तू. थँक्यू बरं का खरंच सगळे प्रसन्न झाले. बघ सुजित दोरा. साली तुझी मेहुनीने घेतलाय मोबाईल. मी सांगते ना जमाई राजा राम मिला इसलिए मोबाईल दिला. आणि ते दोघं पण बघतात बघा तिकडून. फ्रंट कॅमेरा पण आहे 4K. होय काय म्हणलं काय नाही हो. आणि पाण्यात पण यूज करू शकता तुम्ही. अरे बापरे. त्याला मग order पाडला. फक्त त्याचे ते हे पण करायचं. तुम्ही आता आहे ना, सुजित मोबाईल जाईल. आता ऍक्च्युअलीच मोबाईल भरवायचे. तू पण ना. तिथं बस. ह्याच्यात ब्लॉग बनवायचे ह्या फोन हा त्याच्यासाठीच घेतला जरा नाही का चांगला. एडिटचा पण ऑप्शन. सगळ्यांचं काढू होय. ग्रुप फोटो काढू. या ना तुम्ही दोघे जोडी जोडी. तर आताच भाऊजींनी गेले आणि आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं. तर मला एडिट करायला पण टाईम नाही. आणि जी नवीन लॉगर आलेली आहे आपल्यामध्ये तर तिचे लॉग येतात आहेत. फार माझं लुक रिव्हील करून टाकला. आणि तिचे लॉग येतात आहेत पण माझे लॉग येत नाही आहे. तर काय करणार यार, मला वेळच नाही भेटत. पण मी आता उद्या 101% एडिट करून मी टाकणार आहे आता व्हिडिओ. बघावं लागेल त्याला मला किती व्हिडिओ आहेत माझ्याकडं. तर आत्ता मस्तपैकी सेलिब्रेशन झालं कारण की आम्ही बड्डेला नव्हतो त्यांनी दोघांनी सेलिब्रेट केला. मग आज आम्ही पोस्ट बड्डे सेलिब्रेट केला म्हणजे 1 दिवसांनीच केला. मस्त केक कटिंग वगैरे. आणि आम्ही दिलं भाऊजींना मोबाईल आणि खूप छान वाटलं त्यांना मेन म्हणजे. आणि दीदीचं शूट आलेलं आहे आता तुम्ही कधीच बघितलं आहे. तर इतकं सुंदर झालं आहे ना शूट. ते ऑफकोर्स होणारच ते. हो मस्त. छान होणारच ते शूट छान. कारण की मी केले. कारण की हा माझा प्लॅन होता बाय द वे. कारण की मला त्यांचे प्रत्येक पहिले सण खूप छान करायचे आहेत. म्हणजे आता आम्ही पहिले संक्रांत केली आणि हे नेक्स्ट शूट आहे म्हणजे दुसऱ्या नंबरचं शूट आहे. कारण की काहीच नव्हतं आय थिंक सो मध्ये. आता वटपौर्णिमेचं येणार त्यांचं जूनमध्ये वटपौर्णिमा आहे. मला हे त्यांचे प्रत्येक सण भारी करायचे त्यामुळं मग मी माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट घेतले ते. आणि तिची पण हौस होती कारण की तिला खूप जास्त आवडतं असं फोटो वगैरे काढायला, व्हिडिओ काढायला. आम्हाला सगळ्यांना आवडतं त्याच्यामुळं मग का नाही. त्याच्यामुळं मग प्लॅन केला होता तो सक्सेसफुल झाला. आणि त्या वाडा मेन म्हणजे तो वाडा 1 नंबर होता. आणि त्याच्यामुळं ते शूट आमचं खूप छान झालं. आणि माझं शूट काय म्हणते बरं का? पाडव्यानंतर माझं शूट येणार आहे. तोपर्यंत हा लॉग काय माहीत नाही जाईल का काहीच कळत नाही मला. काय करू, कुठून सुरुवात करू करण्यापासून. आत्ता पण लॅपटॉप पुढेच आहे मी.
मला खूप म्हणजे असं हे झाले हेक्टिक झाले माझं असं वाटतं सुट्टे काढाव्या आणि एडिट कराव्या एवढं मला हे झाले आणि असं कुठेतरी डोंगरावर जाऊन बसावं एवढे हे झाले पण इट्स ओके तर चला आणि उद्या लॉग गुढीपाडव्याचा येणार आहे तर मी आताच काम करते कारण की मला गुढीपाडव्याला खूप मोठं मोठं काय काय करायचं असतं शूट करायचं असतं मला साडी नेसायची आहे तर तुम्ही ते नेक्स्ट व्लॉगमध्ये बघताल तर हा व्लॉग तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिन दिन बाय